हिंगोलीत शेतकरी आक्रमक. ओढ्याच्या खोलीकरणासाठी प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात बेमुदत ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस. हिंगोली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील कंजारा गावातील शेतकरी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी चक्क ओढ्यात बसून आंदोलन करत आहेत. ओढ्याच्या खोलीकरणाअभावी दरवर्षी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आता शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध सुटला आहे. हिंगोली जिल्ह्यातील कंजारा गावालगत एक अरुंद ओढा वाहतो. हा ओढा खोलीकरण न केल्यामुळे पावसाळ्यात ओव्हरफ्लो होतो आणि ओढ्यातील पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात शिरते. यामुळे केवळ पिकांचेच नव्हे तर शेतातील सुपीक मातीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. प्रशासनाने या आंदोलनाची वेळीच दखल घेतली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आता पाहायचे हे आहे की मृद व जलसंधारण विभाग यावर काय पावले उचलतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कंजारा तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली या गावातील वाहणारा ओढा हा अरुंद आहे आणि खोल नसल्यामुळे पावसाचे पाणी ओढ्यात न बसता ते थेट पाणी शेतकऱ्यांच्या शेतात उतरून पिकाबरोबर मातीसुद्धा वाहून नेत आहे. यामुळे 50 ते 60 शेतकऱ्यांचे प्रत्येकी 3 ते 4 लाखांचे नुकसान होत आहे. आम्ही वारंवार मृद व जलसंधारण विभागाला ऑक्टोबर नोव्हेंबरपासून पाठपुरावा करत आहोत, तरीही यावर अद्याप कुठली कार्यवाही झाली नाही. 22 एप्रिलला त्यांनी अंदाजपत्रक तयार केलं, त्यालाही विलंब झाल्यामुळे आमचं काम अजून झालेलं नाही आहे. यावर्षी जर आमचं काम झालं नाही तर आमच्या 50-60 शेतकऱ्यांचं 4-4 लाखाचं नुकसान हे पक्कच आहे. आणि हे जर नुकसान झालं तर आमच्या उपासमारीची सुद्धा वेळ येऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने या आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी. आम्हाला प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ओढ्यात बसून बेमुदत ठिय्या मांडावं लागले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं ठिय्या असंच चालू ठेवणार आहोत. तरी प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी. धन्यवाद.